नागरिकांना सूचित करण्यात येते की रोडवर कोणीही टू व्हीलर फोर व्हीलर रिक्षा रोडवरती कोणीही उभी करू नका। उद्यापासून इथं गाडी दिसली नाही पाहिजे रोडवरती, नाही तर अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल याची दक्षता घ्या। हमारे को गाड़ी किसके लोग नमाज पढ़ने आते कोई गाड़ी खड़े करता, इसको इंटीमेशन दे रही है, उठा के लॉक कर रहे लेके चल जा रही। इससे पहले कॉर्पोरेशन ने एक गाड़ी ऐसी लेके गई हमारी लिया के भेज डाली, 75,000 रुपये की गाड़ी थी। आज तक पैसे मांग नहीं सकते उनको क्योंकि उन्होंने स्क्रैप उठा के लेके गए। इसको बोलेंगे किसके पास जाके कंप्लेन करेंगे। तो अच्छा है जिन लोगों की गाड़ी आती है महल्ले के लोगों ने आके जिनको मालूम पड़ा दूसरे लोगों ने बोले तो लेके गए। महल्ले के अलावा दूसरे लोगों तो पुलिस वालों ज्यादा गुंडागर्दी कर रहे हैं, सुनने को तैयार नहीं। जबकि पुलिस वाले खुद आए, उन्होंने बोले इनको पूरी गाड़ी के लॉक खोल दो, तुम्हारा अधिकार ही नहीं है बोले। उन्होंने बोले ट्रैफिक पुलिस का अधिकार है, पर ये लोग तो इतने गुंडे बने जिसकी सुन रहे नहीं। क्या जाति वाती कर रहे हैं यहाँ पर, क्या गुंडागर्दी कर रहे हैं, कुछ समझ में नहीं आ रहा। बोला मस्जिद में आए हुए नमाज पढ़ने गाड़ी छोड़ दो, तैयार नहीं है। एक दिन पहले 2 दिन पहले कि भाई तुम्हारी गाड़ी हटा लो यहाँ से, गाड़ी हटाने को तैयार आए सीधा उठा रहे, लॉक लगा रहे और उठा के ले चल जाए। जैसे इनके बाप की जागीरी थे, जिनने बेचारा ने पैसा कमा के लाया हुआ गाड़ी तो उसका कुछ है ही नहीं। किसी की कोई मजबूरी रहती है, कोई कुछ रहता, कोई पढ़ने आता, कोई किधर आता। ये एरिया कौन सा है, सिटी के अंदर है ना, कि डंप थोड़ी हो रही है। क्वेश्चन पूछो, सवाल का जवाब लो, एकदम इंसान रहता है। नहीं ऑटो बेटे इधर सर थोड़ा सा अनाउंस करो ना, पार्किंग का अनाउंस करो ना। गाड़ी लगी जैसा मेरे को वीडियो के लिए अच्छा। अंदर हमारे मेहमान लोग आए थे, उन्होंने दीवार से गाड़ी खड़े थे, कुछ एक आधे घंटे का वक्फा हुआ। महानगर पालिका के पूरे जितने भी है वर्दी पहने के ये लोगों ने आए, जामर मार दी। इनको अच्छे से बताया कि 10-15 मिनट की बात है, तो नहीं बोले हम उठा लेंगे। उसमें से एक करप्टेड था जिसने 500 रुपये लेके एक जामर खोल लिया। वो वीडियो आपको बता देंगे हम थोड़ी देर के बाद में। वो खोल दिया, लेकिन सबने देख लिए तो वापिस से जामर मार डाला उनने। और ये लोग है ना बगैर है ना कॉर्पोरेशन के पूछे के आगे थे, ऐसा लग रहा मेरे को 500-1000 रुपये जमा करने के वास्ते। वो तो हम सही टाइम पे पहुंचे तो हमारी गाड़ियाँ भी सेफ होगी अल्हम्दुलिल्लाह। मस्जिद के जो लोग आते वो भी चले गए। तो ये बहुत ज़्यादा अति कर रहे हैं। महानगर पालिका के नाम की आड़ में ये जितने एक्स आर्मी मैन इनकी है ना दुकानदारियाँ चला रही है। आपका बोलना ये है कि हाँ, आपका बोलना ये है कि पहले पेपर में देना चाहिए, इंटीमेशन देना चाहिए, उसके बाद में आने के नोटिस लगाओ या ऐलान कर डालो। अगर आपको लग रहा नो पार्किंग जोन के अंदर ये गाड़ियाँ लगी हुई है तो एक ऐलान अनाउंसमेंट करा डालो। अब तुम अनाउंसमेंट भी लगाए रात के 4 बजे या सुबह के 5 बजे करेंगे तो कैसे समझ में आएंगे। इनके पास और इनकी बहुत अति चल रही है हमेशा। अभी भी बहुत अति कर रहे थे वो, दूर करने के लिए आए। तो इसकी शिकायत आप करना चाहेंगे? एक लेडीज से तो बहुत बदतमीजी से बात करे उन्होंने, तो वो लेडीज ने बाज़ाब्ता वीडियो बनाई, वो भी आ जाएंगे आपके इसके ऊपर। ठीक। हटा दिए, अब तो बहुत अच्छा लगा। लेकिन वीआईपी रोड पे कैंसर हॉस्पिटल के बाद आप चल के देखिए कि पूरा गाड़ियाँ वहाँ कारा खड़ी हुई है। हॉस्पिटल की दीवार को लग के, हॉस्पिटल की मेन जो रोड पर है वहाँ दीवार को लग के पूरी रोड पर पार्किंग है कि उनको पार्किंग है और यहाँ नो पार्किंग बता रहे हैं। जातिवाद कर रहे हैं और एक जो पैसे लेके काम कर रहे हैं। कितने पैसे लिए? अभी बोले पहुँचे भाड़ो 10-20 हज़ार कुछ पहुँचा। आप चल के देखो। क्या बोलते बस
जामा रहेगा टायर भर देगा। सूचित करण्यात येते की रोडवरती कोणीही टू व्हीलर, फोर व्हीलर, रिक्षा, ऑटो, गाडी उभी करू नका। रोडवरती कोणीही पार्किंग करू नका, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल याची दक्षता घ्या। असा मेसेज भेटला की जामा मस्जिदच्या दोन्ही साईडला गाड्या लागलेल्या असतात, त्यामुळे आम्ही आज कारवाई केली आणि आमचे कर्मचारी सफाईवाले सर्व व्यवस्थित गाड्या हटवून आणि आम्ही पूर्ण साफसफाई करून क्लिअर केलेले आहे। आम्हाला साहेबाचा आदेश असतो, कुठं पण गाड्या रोडवर लागलेल्या असल्या गाड्या उचलायच्या, रोडला कोणाला तकलीफ झाली नाही पाहिजे, यामुळे साहेबांचा आदेश पाळून आम्ही पूर्ण कारवाई करतो। सर संपूर्ण शहरात आहे ही कारवाई? संपूर्ण शहरामध्ये आहे साहेब। किती दिवस चालणार ती? आता ही पूर्ण जोपर्यंत आदेश राहील तोपर्यंत चालेल साहेब। लोकांचं म्हणणं आहे की पहिले त्यांना इंटिमेशन द्या साहेब, त्यांना आम्ही अनाउन्समेंट करून कम से कम आम्हाला 1.5 घंटा झाला, आम्ही गाड्यावर कारवाई केली नाही। 1.5 घंट्याच्या नंतर आम्ही जामर लावले, तेव्हा माणसं आले, आम्ही दंडात्मक कारवाई करून पावती देऊन गाड्या सोडल्या। काही गाड्या आम्ही अशा पण सोडल्यात जे वादविवाद घालून आम्हाला तकलीफ देऊन मी 112ला फोन करून पोलीस सुद्धा बोलवून घेतली होती। काय आवाहन करतील या लोकांना जे गाड्या रस्त्यावर उभे करतो? त्यांना हेच आव्हान आहे की रस्त्यावर गाड्या उभ्या करायची नाही, लोकांना तकलीफ द्यायची नाही, नो पार्किंग मध्ये गाडी उभी करायची नाही। आणि काय लोकांचं म्हणणं आहे की कॅन्सर हॉस्पिटल कडे सुद्धा गाड्या उभ्या आहेत। जातो साहेब, आम्ही तिथे पण कारवाई करणार आता जाऊन। पूर्ण शहरात कारवाई? हा, पूर्ण शहरामध्ये कारवाई। आता पूर्ण आमच्या त्या साईडला गरवारे स्टेडियम, तिकडं भारत बाजार, तिथले सर्व लोक सुधरून गेले, रोडवर एक पण गाडी उभी करत नाही, त्यांच्या हद्दीमध्ये हे करत असतात। तुम्ही आज उद्या लगेच पूर्ण गाड्या इथे उभ्या असतात साहेब? आता शहरामध्ये आता नुसत्या 3 गाड्या आहेत टोईंगवाल्या, आता गाड्या 15 येणार आहेत, त्या गाड्या आल्या का पूर्ण शहरामध्ये चालू होणार आहे। फक्त सर आमचं जनतेला एवढंच सांगणं आहे की आम्ही एक सर्व्हिसमॅन आहे आणि आमच्यावर ते आरोप वगैरे करायला हे नको, कारण आम्ही एवढी टीम आणि सिव्हिलियन पण आमच्या सोबत असताना एक व्यक्ती इज्जतलाच म्हणतो 500 रुपये दिले आणि तो स्वतः येऊन मेन हँडलिंग करून जामर वगैरे काढतो आणि आमच्यावर 10 सिव्हिलियन पण आहेत आणि 10 आम्ही। जनतेला फक्त माझं एवढंच एक सांगणं आहे, जर कारवाई होत नसेल तर आम्हाला परेशान करू नये आणि जर आम्हाला वरून आदेश मिळाला नाही, आम्हाला व्यवस्थितपणे कारवाई करू दे। आमच्या कारवाईच्या मदत कोणी अडथळा आणू नये आणि खोटे आरोप आमच्यावर घेऊ नये, कारण आम्ही एक देशाचे सैनिक आहे आणि जर आम्हाला महानगरपालिकेवरून जर आदेश दिला नसता तर आम्ही या ठिकाणी आलो नसतो। जामा मस्जिद आम्हाला असं एक वाटतं आपलं छत्रपती संभाजीनगर शहर स्वच्छ आणि सुंदर असावं, आमचा फक्त हेतू हाच आहे। आमचा हेतू हा नाही की यांच्याकडून दंडात्मक कारवाई करायची, हे नाही, फक्त आम्हाला शहराला एक शिस्त लावणे आणि आपलं छत्रपती संभाजीनगर सिटी पण अशी मेन सिटी जे आपलं आपण हे म्हणतो पिंक सिटी, ग्रीन सिटी, त्या सिटीच्या मार्गावर जर जायचं असलं तर पूर्ण जनतेचं आम्हाला सहकार्य हवंय, नाही तर आम्ही आमची कारवाई करायला लागलो आणि जनता आम्हाला बस बिनधास्त बोलवाले, न्यूज चॅनल वाले, आता तुम्ही पण आलेले, तुम्ही पण तुमच्या चॅनलचं नाव मोठं करण्यासाठी तुम्ही पण काही उतार चढाव सांगून हे करणार, असं नको करायला। जर आम्ही नाही सर दोन्ही बाजू घ्या, पण आम्ही जी कारवाई करतो आम्हाला फक्त सिव्हिलियनचं जर सहकार्य असलं तरच आम्ही कारवाई करू, कारण आमचा मेन उद्देश सिटीमध्ये ऍक्सिडेंट होऊ नये आणि अडथळा टाकते तुम्हाला अधिकार आहे त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्याबाबत। सर आम्ही नियमानुसार जर कारवाई करायला गेलो पण उलटे पुलटे जे येणार आहे, आता ह्याच ठिकाणी आम्ही जी कारवाईला आलेलो होतो जामा मस्जिद मध्ये, आता तुम्ही जे 2 नागरिक होते त्यांची गाडी वगैरे आम्ही सोडण्याचे प्रयत्न केले त्यांना, पण ते म्हणतात तुम्ही आम्हाला 500 रुपये द्या आणि आमच्या देखताच सांगतात
जे एक दुसरा व्यक्ती आणून समोर उभं करतात, त्याला म्हणतात हा 500 रुपये में दिया, वो बोलता हा हा वो दुसरं परत एक आमच्याकडे प्रॉपरली व्हिडिओ असतो आणि आम्ही जी पण कारवाई आम्ही कोणती कारवाई प्रॉपर कारवाई केल्याशिवाय आम्ही करत नाही. आमच्याकडे ज्या ठिकाणी इथली कारवाई केली इथला पण व्हिडिओ आहे आणि आम्ही स्टार्टिंग आमच्या गाडीला जीपीएस वगैरे लागलेले, कारण आम्ही या ठिकाणी आता ही कारवाई केल्याच्या नंतर महानगरपालिकेचे पण कर्मचारी आलेले साफसफाई त्याच्यासाठी आमची कारवाई फक्त आम्हाला एवढंच एक आव्हान आहे, सिव्हिल जनता आम्हाला सहकार्य करते.